वादळामध्ये झडपी शाळेचं छत उडून 1 महिना झालाय। स्थानिक लोकांनी राज्यमंत्र्यांसह अनेकांना तक्रार दिली आहे, निवेदनं दिली आहे, मात्र तरी कुणीही दखलच घेत नाहीये आणि त्यामुळे मुलं तशाच पडक्या शाळेमध्ये शिकताय। बघूया। विकासाच्या मोठमोठ्या गप्पा करणाऱ्या भाजप नेते आणि राज्यमंत्री मेघना बोर्डीकरांच्या मतदारसंघात ही जिल्हा परिषदेची शाळा आहे। शाळेचे पत्रे वादळामध्ये उडून गेले। वारंवार तक्रार देऊनही बोर्डीकरांनी दखल न घेतल्याचा आरोप होतोय। जिंतूर तालुक्यामधल्या जोगीतांडा गावामध्ये 5वी पर्यंत शाळा भरते। त्यातला एक वर्ग आधीच मोडकळीस आलेल्या वर्गामध्ये तर दुसरा वर्ग हा वरांड्यात भरतो। राज्य सरकार दरवर्षी जिल्हा परिषदच्या शाळांवरती करोड रुपये खर्च करतं, मात्र अजूनही ग्रामीण भागातल्या शाळांची अनास्था आहे, दुरावस्था आहे। मी सध्या जिंतूर तालुक्यातील जोगीतांडा या गावामध्ये आहे। आपण बघतोय की हे जे गाव येतं, हे गाव राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघातील आहे आणि त्यांच्या मतदारसंघातील वर्ग 5वी पर्यंत असलेली ही शाळा। या शाळेची आपण अवस्था बघतोय, ना डोक्यावरती छत आहे, ना भिंती सुरक्षित आहेत। आपण जर खाली बघितलं तर हे या ठिकाणी डेस्क दिसतात आणि त्याच्या बाजूला या ठिकाणी सगळा विटा मातींचा थर दिसतोय। या घटनेला जवळपास एक महिना दीड महिना उलटलाय। तोपर्यंत अद्याप कोणी त्याची दखल घेऊन आम्हाला नवीन इमारत बांधण्यासाठी सहकार्य केले नाही। आतापर्यंत आम्ही प्रशासन आणि शासनाकडे मागणी करून थकलोय की बाबा इथे नवीन एक स्लॅबची रूम द्या, पण आता अद्यापर्यंत या तालुक्याच्या पालकमंत्री मेघना दीदी बोर्डीकर असो, या आमच्या जिल्ह्याचे सर्कलचे अध्यक्ष लताताई वाकळे असो, यांचं सर्कल आहे, तरी आम्ही वारंवार त्यांना सांगत आहे की बाबा याच्यासाठी आपल्याला लवकरात लवकर या मुलांना शिक्षणासाठी लवकरात लवकर एक सोय करून द्यावी। प्रकल्पांचे भरमसाठ आकडे सांगताना आणि विकासाचे दावे करताना अगदी दम लागेस्तव नेत्यांची भाषणं असतात, मात्र त्यांच्याच मतदारसंघात दिव्याखाली अंधार पसरल्याचं चित्र आहे। सुदर्शन पाटील, TV9 मराठी, परभणी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।